दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजू माळी गुरुजी रांगोळी काढून या विसर्जन मिरवणूक सोहळ्यामध्ये सेवा करत आहेत। अगदी कमी वेळामध्ये सुंदर आणि देखणी रांगोळी ते काढत असतात आणि दरवर्षी ती अशा पद्धतीनं बाप्पांची सेवा करतात। आपण बघू शकतो की अगदी किती कमी वेळामध्ये गुरुजींनी सुंदर अशी आणि आकर्षक अशी रांगोळी काढलेली आहे। खरं तर पुराणामध्ये एक आख्यायिका आहे की जेव्हा शिवशंकरांनी आणि पार्वती मातेनं श्री कार्तिकेय आणि गणपती बाप्पाला जगाची फेरी विश्वाची फेरी मारायला सांगितली, तेव्हा कार्तिकेय आपल्या वाहनावरून जगाची फेरी मारण्यासाठी निघाले। मात्र बुद्धीचा देवता असणाऱ्या आपल्या गणपती बाप्पांनी शिवशंकरांना आणि पार्वती मातेला फेरी मारून मी जगाचीच फेरी केली असं सांगितलं। आणि खरंच तेव्हापासून पितृभक्त असणारा गणपती बाप्पा हा शिवशंकर आणि पार्वती मातेला आणखीन प्रिय झाले। या अवतारात मत्सराचा अर्थातच मात्सरासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे। एकदंत आत्मा आणि परमब्रह्माचं प्रतीक म्हणून हा अवतार ओळखला जातो। हा मूषक वाहन असून अवताराचा उद्देश मदासुराचा अर्थात मद म्हणजे मीपणा याचा वध त्यांनी केला अशी आख्यायिका आहे। तेव्हा गोष्टीकडे संवेदनशीलतेने पाहतो आणि बुद्धीने निर्णय घेतला तर तो ठोस होतो। मनापासून खरं तर इतकी सुंदर आकर्षक अशी रांगोळी गुरुजींनी काढलेली आहे। राणी सरकार सुद्धा गुरुजींच्या रांगोळीचं कौतुक करत आहेत। या आकर्षक आणि देखण्या रांगोळीचं राणी सरकारही कौतुक करतात। मोठी सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी आपल्याला गणपती मंदिराच्या बाहेर पाहायला मिळते। अशा पद्धतीनं आपण इथे बघू शकतो की राणी सरकार रांगोळीचं कौतुक करतायत गुरुजींच्या। खूप सुंदर सुबक देखणी रांगोळी तुम्ही काढलेली आहे आणि खरंच देखणी रांगोळी आपल्याला पाहायला बघू शकतो आपण या पद्धतीनं। आणि हेच वैशिष्ट्य आपल्या सांगलीच्या राजघराण्याचं आहे। नेहमी चांगल्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, कौतुक करत असतात आणि म्हणूनच ते सरकार आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। आपल्या सांगलीतील गणपती बाप्पांच्या मंदिरासमोरचं हे दृश्य आहे। मोरयाचा जयघोष गजर आपल्याला पाहायला मिळतो इथे। खरं तर श्री गणरायाचं स्वरूप हे यशाचं सूत्र सांगतं। गणपतीरायांचं रूप अतिशय अद्भुत आहे। गणपती बाप्पांचे मोठे कान, आपण सुपासारखे कान म्हणतो, हे मोठे कान यशप्राप्तीसाठी बोलण्यापेक्षा ऐकणं महत्वाचं आहे। सर्वांचं ऐका, तुम्ही घरात किंवा बाहेर वरिष्ठ असाल तर तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या प्रत्येकाचं ऐकलं पाहिजे असं सुद्धा त्यांचे मोठे कान सांगतात बरं का।